जनतेच्या खिशालाच पहिल्यांदा कात्री का लावली जाते? आता स्पीड लिमिट 30 लावून सुद्धा जर अपघात झाले तर मात्र गाडी चालवत न्या असं काय म्हणू नका म्हणजे झालं. नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातामध्ये 8 जणांचा दुर्दैवी असा तिथं मृत्यू झालेला आहे. या घटनेनंतर सुरक्षेच्या नावाखाली 30चं स्पीड लिमिट ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय आणि यापूर्वी असलेल्या तिथं 3 स्पीड गन आहेत त्याची संख्या वाढवून 6 करण्यात आली आहे आणि स्पीडचं लिमिट मोडणाऱ्यावर 1000 पासून ते 5000 पर्यंतचा दंड सुद्धा तिथं आकारण्यात येईल. यामुळे नागरिकांच्या मनात आता प्रश्न उपस्थित होत आहेत की अपघात थांबवण्यासाठी उपाययोजना झाल्या की सरकारला आणखी एक पैसे कमवण्याचा मार्ग मिळालेला आहे असं नागरिकांच्या मनात आता यायला लागलेलं आहे. मागील 5 वर्षात अपघातांचा जर इतिहास आपण पाहिला तर या ठिकाणी अनेक अपघात झालेत आणि त्यातले भीषण अपघात हे 5 आहेत मुख्य आणि त्या 5 अपघातात बऱ्याच जणांना जीव गमवावा लागलेला आहे. आणि विशेष म्हणजे या 5 अपघातापैकी 3 अपघात हे मोठ्या वाहनांचे ब्रेक फेल होऊन झाले आहेत. म्हणजे स्पीड हे मुख्य कारण नसून वाहन नियंत्रण आणि यांत्रिक बिघाड हेही तिथं महत्वाचे घटक आहेत. अशा परिस्थितीत काही गंभीर कायदेशीर व प्रशासकीय प्रश्न निर्माण होतात. रस्त्याची गुणवत्ता तुम्ही यामध्ये तपासलेली आहे का? नवले ब्रिज परिसरात खूप उताराचा रस्ता आहे हे प्रशासनाला माहित असतानाही अतिरिक्त सुरक्षा उपाय काय केले आहेत का? आज आपत्कालीन ब्रेक झोन आहे का? ट्रक एक्सप्रेस रॅम्प तिथं आहेत का? यापैकी काही तुम्ही केलेलं आहे का? ब्रेक फेल हे प्रमुख कारण असेल तर स्पीड गन कशासाठी? ब्रेक फेल झाल्यावर वाहन त्याच्या स्पीडने पळणार आहे त्यावेळेला स्पीड गन, दंड किंवा नियम याचा काहीतरी तिथं उपयोग होईल का? जर दंडातून पैसे गोळा करणे हा उद्देश नसेल तर अपघात प्रतिबंधक अभियांत्रिक उपाय कधी करणार आहात? जास्ती पोलीस फोर्स आणि शिस्त कधी लावणार आहात? वाहतूक अभ्यास तज्ञांचा अहवाल तुम्ही सार्वजनिक करणार आहात का? असे बरेच प्रश्न मग यामधून पडतात. ट्रॅफिक नियंत्रणासाठी नेमकं पोलीस कुठे असतात? जिथं अपघात टाळण्यासाठी नियंत्रणाची गरज आहे तिथे पुरेसे कर्मचारी नसतात पण दंड आणि चिरीमिरी गोळा करण्यासाठी मात्र स्वतंत्र त्यांची टीम दिसते. अशी टीका नागरिक सुद्धा करत आहेत. आपण सोशल मीडियावरती बरेच व्हायरल व्हिडिओ सुद्धा या माध्यमातली पाहिलेले आहेत. नियम लागू करून दंड लावून जबाबदारी ढकलण्याचा यामध्ये प्रयत्न होऊ नये. दंडापेक्षा अपघात प्रतिबंध ही प्राथमिकता यामध्ये असायला हवी होती.